आले ते हॅलो. हा. तर मी हे RSI बद्दल बोलत होतो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता उद्याच्या दिवशी तुम्ही नाही हा इंडिकेटर. आता हॅलो, मी काय म्हणतोय, जेवढे तुम्ही तिघ लोक आहेत, तुम्ही हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट बघतात का पहिले हे सांगा मला आता. कारण आता हे चौथं सेशन आहे. 4 सेशन आहे, चौथं सेशन आहे. तुमच्यातले किती लोक ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट बघतात ते सांगा मला अगोदर. हॅलो. हॅलो. मी मी पाहते. बघते. हा. मग तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या आवाज येतोय? चार्ट. हॅलो. हा. ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट मध्ये तुम्ही RSI लावा आता उद्याच्या दिवशी, ठीक आहे. RSI लावायचा आहे तुम्हाला. RSI मध्ये काहीच ओके. change नाही आहे, फक्त 30 to 70% पर्यंत RSI वॉच करायचा आहे उद्याच्या दिवशी. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही ट्रेड घ्यायचा असताना एका लॉट मध्ये, म्हणजे तो तुमच्या मनाने नाही घ्यायचा आहे. मी जेव्हा सांगेल तेव्हा तो वॉच करायचा आहे. म्हणजे मग काय होतं, सोनाली मॅडम तुमच्यासाठी आहे. ओके. इतका लॅब 51 वरून 55 57 गेला आणि नंतर आणखी तो खाली आला. आता तुमच्या इतका लॅब मध्ये पण सांगून देतो काय कार्यक्रम झाला होता, तेही सांगून देतो. आता तुमच्या RSI वर तुम्हाला ते पण लक्षात येईल. ते तुम्ही आता विषय काढलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी. आता आता कालचंच उदाहरण घेऊ आपण, तुमच्या इतका लॅबचंच घेतो मी उदाहरण. काही जास्त दूर जात नाही, म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल इतका लॅबचं. आता तुम्हाला इतका लॅबचं ते पण सांगून देतो की काय त्याचं हे होतं आणि काय नाही. आता मला इतका लॅबची कालच दिला होता ना, 14 फेब्रुवारी. हा बरोबर आहे, ओके. 14 फेब्रुवारीला दिला होता मी तो. आणि इफ्का लॅबचा हा, काय स्ट्राईक प्राइस होती बरं त्याची? कोणी सांगेल का इफ्का लॅबची काय स्ट्राईक प्राइस दिली होती मी? हॅलो. कोणाला आठवतंय का काही दिली होती का इफ्का लॅबची स्ट्राईक प्राइस मी? काहीतरी आय थिंक एक मिनिट चौदाशे चेक साठ का करते. 1480 असं काही काय दिलेलं होतं मी. कोणी सांगेल का इफ्का लॅब काय दिलेला होता मी? ऑफ साईडला सांगितला होता मी, सी दिलेला होता मी त्याचा. तर सी मलाही आता एक मिनिट मी. 1480. हा. 1480. हा, 1480. हा आता बघा, 1480 बरोबर करेक्ट. आताही आठवलं मला, मी मोबाईलमध्येही पाहिलं इकडे. हा, इकडे मोबाईलमध्येही पाहिलं मी. 1480. ओके. आणि म्हणजे आता मी याच्यातूनच तुम्हाला 1 2 मिनिटात, एका मिनिटामध्ये शिकवतो हे सगळं की काय होतं नेमकं. आणि तुम्ही का त्याच्यामध्ये थांबून राहिले आणि काय झालंय नेमकं तेही सांगतो मी तुम्हाला. सगळं सांगतो आता. हा, इफ्का लॅब 1480 दिलेला होता बरोबर. आणि काय दिला होता मी, तो तो पी दिलेला होता मी. इफ्का लॅबचा पी दिलेला होता. ठीक आहे, सी नी दिलेला होता, पी दिलेला होता. पी दिला 1480 पी. ओनली अँड ओनली अबो 50 आणि टार्गेटला 50 60 आणि 65. 1480चा पी. आता 1480चा पी मी कुठनं दिलेला होता? इथनं दिलेला होता, वरच्या साईडने दिलेला होता बरोबर आहे. आणि तो किती वाजून किती मिनिटांनी दिला ते बी सांगतो मी. तो केव्हा दिला होता मी? 5 मिनिटाच्या याच्यावरून 9:40. 9:40, थांबा 1 मिनिट. इकडे मागे जाऊ आपण 9:40 म्हटल्यानंतर. हा. हा करेक्ट. हे इथनं 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 कुठेतरी दिलेला होता मी बरोबर, इथनं दिलेला होता करेक्ट. हा. आता बघा, RSI किती होता? 70च्या खाली होता. बरोबर आहे का मॅडम? होता का RSI 70च्या खाली? ठीक आहे, होता 1480 वर ना. हो. आणि इथनं खाली आला. खाली आल्यानंतर काय झालं? आता तुम्ही मला केव्हा बोलले तेही सांगतो मी तुम्हाला. आता म्हणजे आपण हे उदाहरण आपलंच उदाहरण घेतोय, दुसरीकडचं उदाहरण घेत नाहीये मी. कारण काय ना, आपण काय झालं, हा 11 वाजून 19 मिनिटं. 11 वाजून 19 मिनिटं. पुढे गेले 11 वाजून 19 मिनिटं. हे इकडे 11 वाजून 19 मिनिटं हे इथे. हा. बघा, RSI कुठे आला होता? RSI कुठे आला होता? इथे 11 वाजून 19 मिनिटं. म्हणजे त्याच्या या अगोदर 11 वाजून 19 मिनिटं, म्हणजे त्याच्या 10 मिनिटं अगोदर पकडूया आपण. 10 मिनिटं अगोदर म्हणजे तुम्ही मला अपडेट दिलेलं होतं की काय सांगितलं होतं की माझा होल्ड आहे 10:30ला सांगितलं. 10:40ला तुम्ही काय सांगितलं की हा खाली आलेला आहे बरोबर आहे. हा बघा, RSI कुठे आला होता तुमचा? इथे या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलेला होता. आणि मग तुम्ही मला सांगा, हा RSI मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आल्यानंतरही तुम्ही होल्ड केलेला आहे. मग मग काय तुमचा हेतू होता? म्हणजे अजून अजून पुढे जायला पाहिजे होतं या स्टॉकने. अजून पुढे जायला पाहिजे होतं, म्हणजे तो तो अप ट्रेंडला लागणार होता वरच्या साईडला. तरी तुम्ही त्याला होल्ड करून ठेवलेला होता इथे खाली. म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का, त्याचा ट्रेड उलटा झालेला होता. तो उलटा झालेला होता. तो खाली खाली येण्याच्या ऐवजी त्याचं
टार्गेट तो जो आपण 50चा 55 57 दिला होता तो उलटा फिरत होता, खाली येत होता 44 वर. आणि तरी तुम्ही तो होल्ड करून ठेवलेला होता. मग आता तुम्हाला आर एस आयचा इंडिकेशन देत होता की इथनं ट्रेंड चेंज होतोय, म्हणून इथून इथून ट्रेंड चेंज होतोय 11-20 नंतर जो आहे ना हा ट्रेंड चेंज होतोय इथनं. मग तरी तुम्ही 11-20ला तरी तुम्ही ट्रेडमध्ये थांबून होते. म्हणजे इथे तुम्हाला इंडिकेशन मिळालं 10 वाजून 50 मिनिटांनी की बाबा माझा ट्रेड हा चेंज होतोय, तरी तुम्ही इथे थांबून होते. आणि बघा तुम्ही थांबल्यानंतर काय झालं पुढे बघा ना, तुम्ही इथून 11 वाजून 20 मिनिटांनी तुम्ही मला टाकलं, काय सांगितलं की हा 44 गेलाय, जाणारच आहे ना, उलटा फिरणारच आहे. इथनं तुझं इंडिकेशन चेंज होऊन गेलं. चेंज इंडिकेशन झाल्यानंतर काय झालं पहा ना तुम्ही, काय झालं. कारण 70च्या खाली आर एस आय तो कुठपर्यंत आला, तो आपल्या कुठपर्यंत कामाचा होता, 30 पर्यंतच्या कामाचा होता. मग इथे आला ना त्याने दिलं ना आपल्याला इथपर्यंत, इथपर्यंत दिलं ना त्याने आपल्याला प्रॉफिट. मग तुम्ही तिथे प्रॉफिटमध्ये निघत नाहीये, तिथे त्याच्यामध्ये थांबून राहत आहे. मग कसं काय तो तुम्हाला प्रॉफिट देईल? तुमच्या लक्षात आला का मॅडम मला काय म्हणायचंय ते? हॅलो, हो, आलं लक्षात. आलं आलं. आलं ना लक्षामध्ये? नाही, तुम्हाला असं मी येस. एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतोय, हे सिंपल भाषेमध्ये सांगतोय. म्हणजे काय सांगतोय तुम्हाला मी हे, मी ऍक्च्युली हे 5व्या 6व्या लेक्चरला घेणार होतो, पण ते काय झालं माहिती का, तुम्ही आता मी हे ट्रेड दिल्यानंतर काय होतंय की तुम्ही ते ट्रेड आहे ना जास्त वेळसाठी होल्ड करून ठेवतायत. जास्त वेळ होल्ड केल्यानंतर हा प्रॉब्लेम होतोय. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की यांना हा पहिल्यांदा इंडिकेटर शिकून घेऊ द्या पहिल्यांदा, काय काय नाही हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आणि मग त्याच्यावर आपण बोलू म्हटलं पुढचं काय काय नाही. ते ते हे तुमच्या लक्षात आलं का? अरे सरांचं काय म्हणणं आहे? हा सर बोला. येस येस. थांबा एक मिनिट, हेच सर काय म्हणतात. हा सर बोला ना सर. अरे लिंक पाठवली ना सर, ग्रुपला पाठवली सर, ग्रुपला. हा, ऑप्शन मास्टर कोर्सला पाठवली ना. मी यांना लिंक शेअर नाही केली का, आलाय ते कसं काय होऊन राहिले म्हणे लिंक शेअर नाही झाली. थांबा एक मिनिट, कसं काय असं तर होत नाही बरं. एक मिनिट हा. हा आले ते सर, बरोबर. हा, तर आता हे मॅडम तुमच्या लक्षात आलं का सर, मी आहे ना काल जो इफ्का लॅब दिलेला होता त्याच्याविषयी बोलत होतो. 1480चा पी दिलेला होता मी, काहीतरी 9 साडेनऊच्या दरम्यान दिला होता, 9 वाजून 40 मिनिटांनी दिला होता मी या ठिकाणी इफ्का लॅब दिलेला होता इथे. ठीक आहे, हा आर एस आयच्या खाली गेला इथं 9:20 9:30ला इथं. आणि इथनं मी पुट घ्यायला सांगितला होता. आणि बघा तो आर एस आय जो होता तुमचा, तो जो होता तो काहीतरी तुमचा जवळपास होता 70च्या खाली होता. तो इथून घेतला असं तुम्ही ठीक आहे, पण हा जो मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केला 50 पासून, तर हा थेट तुमचा जो आर एस आहे तो 36 पर्यंत आला. 36 वरूनही तो खाली गेला होता समजा इथपर्यंत. तो किती आला होता? 31 पर्यंत आला होता. म्हणजे तुम्हाला ट्रेड होल्ड करता आला किती? 10 वाजून 15 मिनिटापर्यंत किंवा 10 वाजून 20 मिनिटापर्यंत. आणि तिथून त्याचा ट्रेंड जो आहे तो चेंज झालेला आहे. इथून इथून जो त्याचा ट्रेंड जो आहे ना तो चेंज झालेला आहे. म्हणजे तो आहे ना अप साईडला लागलेला आहे, तो अप साईडला गेला. म्हणजे तो 50 55 60 न करता तो काय गेला, तो तो डाऊन साईडला, म्हणजे तो रिव्हर्स आलेला आहे खाली. कारण का, तर त्या आर एस आयचा ट्रेंड चेंज झालेला आहे म्हणून. हॅलो, आलं लक्षात. आलं लक्षात? तर हे काय माहिती आहे का, होतं काय नेमकं की आता विषय तो तुमचा नाहीये. हे कसं होतं ना, हा इंडिकेटर तुम्हाला माहित नव्हता. ठीक आहे, हा इंडिकेटर तुम्हाला माहित नव्हता. आता तुम्ही जर उद्या मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये जर का वॉच केला हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या आर एस आय कसा वर्क करतो म्हणून. ठीक आहे.
आता याच्यावर अजून एक म्हणजे एक अजून एक असा नियम आहे की हा जर का 20-30च्या खाली जर का गेला, 30च्या खाली, तर हा 20च्या किंवा 10 पर्यंत जरी गेला, काही ठिकाणी दिसतोय तो 10 पर्यंत गेलेलाही दिसतोय, काही ठिकाणी जातोय तो त्याच्यापेक्षाही खाली जातो, तर मग तिथे ब्लड बाथ येतो, म्हणजे एकदम अचानक डाऊनफॉल येतो. ते पण होतं, तसं पण होतं तिथे, की तो डाऊनफॉल यायला सुरुवात होते. तर ती केव्हा होते, जेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा लॉंग कॅन्डल पडतात. आता बघा इथे पडलेले आहे लॉंग कॅन्डल, हे बघा आता इथे लॉंग कॅन्डल पडलेले आहे. आता ही काय आहे, 9:15ची वेळ आहे इतका लॅबमध्ये, बरोबर. आता बघा मी काय बोललो तुम्हाला, हा इथे 70च्या खाली इथे इथे सरकला, 60 वरून 60ला स्टेडी राहिला. मी पहिले बोललो होतो 30 ते 60 किंवा 30 ते 70, आणि जेव्हा 30च्या खाली जेव्हा येतो ना, तेव्हा ब्लड बाथ चालू होतो. हे बघा इथे किती आला, 30, 30 आला, 30 या इथे. लॉरस लॅब मध्ये पण झालंय शुक्रवारी. हो ना, हो ना, कशामध्ये त्याच्यामध्ये अजून जास्त चांगल्या पद्धती, लॉरस लॅब. झालेलं आहे ना, लॉरन्स लॅब मध्ये झालं, मी सांगतो ना. हे बघा 30च्या खाली आला ब्लड बाथ. ब्लड बाथची गोष्ट करतोय मी, आणि मार्केटला सकाळी सकाळचीच गोष्ट बोलतोय मी. मी काय बोललो, याच्यामध्ये एक नियम आहे, म्हणजे ती कंडिशन आहे. कंडिशन आहे ती तुम्हाला बघायला लागेल. 20च्या खाली येतोय का, 30च्या खाली येतोय का, 30च्या खालून तो आणखी 20 पर्यंत आणखी कुठे जातोय का. आता बघा हा किती झालेला आहे, इथे 24 झालेला आहे, म्हणजे हा ब्लड बाथ कुठपर्यंत आला पाहिला का तुम्ही. आता इथनं एखाद्याने जर ट्रेड घेतला असेल, समजा 1400चा पूट घेतला असेल, तर त्याचे पैसे किती बनतील बघा तुम्ही. 1393, 1394, म्हणजे खाली किती. समजा हा 1300 किती आहे, 1392 आहे. 92 सोडून द्या तुम्ही, ही ते रिजिड बॉडी पकडा, म्हणजे काय वरचा 1394, आणि इथून किती आला आहे खाली, किती आला, 1400. 1400 पासून 1394, म्हणजे किती पॉईंट झाले तुमचे, 6 पॉईंट. आता 6 पॉईंट आणि याचा ब्लड बाथ येणं, म्हणजे याच्यामध्ये जर तुमचे समजा 2 लॉटही राहून गेले, तर किती पैसे बनतायत तुमचे, हमखास किती पैसे बनतात. आणि बा इथे हा रेड सिग्नल पण देतोय, बा इथनं रेड सिग्नल पण देतोय किती, 30च्या खाली चाललेलो आहे मी. 30च्या खालून तो किती आलेला आहे, 24, म्हणजे 6 पॉईंट खाली उतरला, तर तुमचे 6 पॉईंट इथे बनले, हमखास 6 पॉईंट तुमचे इथे बनले. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर तुम्ही म्हणाल सर, आता इथं समजा सकाळी सकाळी रेड कॅन्डल बनलेली आहे, ठीक आहे, ओके. 9:15ची प्री ओपनची मार्केटची कॅन्डल बनलेली आहे, ओके, बरोबर आहे. ठीक आहे, इथनं तो खाली आला, 9 की कुठपर्यंत आला, 9:15 पर्यंत आला. इथं कोणी ट्रेड घेत नाही, मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे, इथपर्यंत ट्रेड घेत नाही. 9:20ला पण आपल्याला ट्रेड घ्यायला जमत नाही. आपण काय करतो, 9:30च्या पुढे ट्रेड घेतो, बरोबर आहे. तुम्ही इथनं ट्रेड घ्या, तुम्हाला इथेही नाही जमला, तुम्ही इथे ट्रेड घ्या, इथे 1400 ट्रेड घ्या ना. कारण काय, तुमचा आर एस आय तुम्हाला 30 सांगतोय ना खाली डाऊन साईड. मग तुम्ही स्टॉप लॉस इथे वरती लावून द्या. तुम्ही 2 पॉईंटचा स्टॉप लॉस लावू शकता, 1 पॉईंटचा लावू शकता, तुम्ही 3 पॉईंटचा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. 3 पॉईंटचा स्टॉप लॉस लावू शकतात तुम्ही, काही विशेष गोष्ट नाही. मग तुमच्या लक्षात आला का, मी स्टॉप लॉस आहे 2-2, 3-3 पॉईंटचे काय याच्यासाठी हे करतो. तर मग त्याच्या मागचं गणित हे त्याच्या मागचं गणित हे की त्याच्यामध्ये हे जे 6 पॉईंट, 5 पॉईंट, 4 पॉईंट जे असतात ना, मी जे तुम्हाला कन्फर्म सांगतो की बाबा हा जाणार आहे, नाही जाणार आहे, याच्यामध्ये काय होणार आहे, बघा ना तुम्ही. आता इथे तो वर खाली आला, समजा 1391 वर, तरी तो 1394 पर्यंत इथे थांबला. इथे एक वेळा तो आला 1396ला, इथेही तो आला, इथेही कुठली लेवल होती बा 1396. तुमचा प्रीमियम घेऊनच जाते ना. तुमची बाईंग किती, 1400ची आहे. आणि जर तुमची इथली जर बाईंग असली 1403ची, 1402ची, तर वेल अँड गुड, आणखी वेल अँड गुड. मग तुमचे किती आले. आता समजा तुम्ही एखाद्याने म्हटलं की नाही, मला अजून ट्रेड होल्ड करायचा आहे, ठीक आहे. 1403ला तुम्ही या कॅन्डलचा स्टॉप लॉस सांगितला मी तुम्हाला. आता हे तुम्हाला काय म्हणले, ती 3 ब्लॅक क्रो बनलेला आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला इथे या कॅन्डलचा स्टॉप लॉस इथे सांगितला आहे ना, 1411ला. ठीक आहे, कारण तुम्ही किती पॉईंट कमवताय, 1400 वरून खाली किती जाणार आहे ते तुम्हाला माहित नाही, बरोबर आहे, ते तुम्हाला माहित नाही. पण तुम्ही 1400 वरून जर ट्रेड घेतलेला आहे, तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस काय ठेवलेला आहे, 1410 ठेवलेला आहे, बरोबर आहे. आता तुमचा इथे स्टॉप लॉस गेला का, 1404च आहे. 1404 वरून पहा ना, तो आणखी खाली आला ना. खाली आला, अजून अजून किती आला, 1393, अजून किती आला, 1394, अजून इथे किती आला, 1394. पण ट्रेंड केव्हा चेंज झाला, नंतर ह्या स्पिन पूल बॉटम बनवला, त्याच्यानंतर त्याचा ट्रेंड चेंज झाला इथे. मग तिथे तुम्हाला कन्फर्मेशन आहे की मला ट्रेड होल्ड करायचा नाही, म्हणजे काय, मला आता पुट मध्ये बसायचं नाही, मला आता कॉल मध्येच बसावं लागेल, किंवा मी इथे एक्झिट होतोय. म्हणजे माझं आहे ना, आता याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. आता कारण काय आहे, हा पण शॅडो आहे, ही रिजिड बॉडी बनवली ह्या शॅडोची, म्हणजे हा जो सेलर होता ना,
तो बाहेरमध्ये कन्वर्ट झाला, कारण इथे हा जो सेलर होता हा पुन्हा इथपर्यंत आला. पण हा सेलर इथे बाहेर नाही, सेलरने बनला इथे बाहेरच बनला. इथे पण वरती घेऊन गेला. हा जो सेलर आहे इथे बाहेर बनून गेला. हाही इथे बाहेर बनला. हा इथे बाहेर बाहेरच झाला आहे, कारण इथे सेलरनी कॅन्डल ट्रेड असू दे नाही ते ही फक्त शाडो आहे. पण इथे काय झाला, स्पिन पूल बॉटम बनवला, याच्याही खाली गेला. मग काय झालं बनताना, इथे हा बाहेर बनून गेला. पण इथे तुम्हाला कन्फर्मेशन मिळतंय ना की ते RSI मध्ये वरती. मग याला तुम्ही वरती जाऊ द्या, खाली जाऊ द्या, तुमचा ट्रेड कम्प्लीट झाला ना. मग तुम्ही कशाला त्याच्या मागे पडताय? तुमचा ट्रेड कम्प्लीट झाला ना. इथे 1400 रुपयावरून तुमच्या 1392 1393 टार्गेट आलेलं आहे. मग जाऊ द्या ना तुम्ही. मग जाऊ द्या ना. मग इथनं तुम्ही बिंदास, इथनं तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही इथनं पुन्हा सी बाय करा, त्या स्टॉकमध्ये सी बाय करा. मग मी काय बोललो होतो तुम्हाला, की आपण जनरली एका स्टॉकमध्ये लॉस झाल्यानंतर त्या स्टॉककडे आपण डोकूनही पाहत नाही. त्याचं कारण हे ना, आता आपण काय म्हणतो, आपला जर समजा पी मध्ये स्टॉप लॉस उडाला असता, समजा इन केस याच्यामध्ये उडाला असता, आपण काय म्हणलं असतं, जाऊ दे झालं स्टॉप लॉस उडवला, आता काही खरं नाहीये. मग अरे बाबा सी मध्ये बस, हा तुला इंडिकेशन देतोय सी मध्ये बस. आता पहा ना, तो सी ला कुठे घेऊन गेलाय, वरती घेऊन गेलाय. इथनं इथनं वरती घेऊन गेलाय सी ला. इथे वरती घेऊन गेला तो सी ला. इथे 1409 ला घेऊन गेला, 1409 1410 घेऊन गेला. आता हा कन्सेप्ट किती लोकांना लक्षात आला हे सांगा मला. हॅलो. आलं लक्षात माझ्या. आलं. आलं लक्षात सर. मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्हाला हे जर का इथे भेटतंय ना असं, तुम्हाला लॉट साईज वाढवायची गरज आहे ना. तुम्हाला लॉट साईज वाढवायची ना, तुम्हाला वाटतंय ना की माझ्याकडे पैसे, मला लॉट मध्ये निघायचे. 1400चा घेतलेला NP, इथे लॉट साईज वाढवा ना तुम्ही. इथे वाढवा. इथे तुम्हाला आहे चान्स. या कॅन्डलच्या खाली आहे इथे चान्स. आता ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे, इथे वाढवा. 1397 येतोय ना, वाढवा तुम्ही. तुम्ही असं समजा की हा 1390 जाणार आहे, 1320 जाणार आहे. मी काय बोललोय, राऊंड फिगरचा कार्यक्रम होतो. राऊंड फिगरचा कार्यक्रम होतो 1390 1300 म्हणजे काय केलं त्यांनी, राऊंड फिगरचा कार्यक्रम केला. इथे निघा ना तुम्ही. इथे निघा. इथे तुम्ही 2 लॉट बुक करा, 3 लॉट बुक करा. समजा तुम्ही इथे 2 लॉट बुक केले, समजा तुमचे किती आहे इथे, असं म्हणूया आपण 4 लॉट आहेत एका लॅबमध्ये, बरोबर आहे. तुम्ही 2 लॉट बुक केले, तुम्हाला असं वाटलं नाही नाही हा अजून 1390च्या खाली जाऊ शकतो, किंवा 1380 होऊ शकतो, 1370 होऊ शकतो, ठीक आहे, तुम्ही थांबून आहे ना. 2 लॉटचा प्रॉफिट बुक झालाय तुमचा, 2 लॉट तुमचे आहे ना. तुम्हाला काय वाटतं, इथे आल्यानंतर गडबड वाटेल की अरे साला इथे माझा स्टॉप लॉस घेऊन जातो का नाही घेऊन जातो. तुम्ही या कॅन्डलचा आहे ना क्लोजिंगचा वेट करा. ही जर कॅन्डल इथे क्लोज होते ना, 1 लॉटला निघून जा बाहेर. तुमचा स्टॉप लॉस किती आहे, 1310, किती आहे, 1410 आहे तुमचा स्टॉप लॉस या कॅन्डलच्या वरती. 1 लॉट इथे तुम्ही सेल करा. तुम्हाला असं वाटतंय अरे नाही ही कॅन्डल इथे खाली क्लोज झाली आहे याच्या, आता हे तो जो 1 लॉट तुम्ही विकलेला आहे तो पुन्हा डाऊन साईडला पीचा बाय करा. तो होल्ड करा, राहू द्या इथे. तुम्हाला वाटतंय की इथे पोझिशन आली, पुन्हा पुन्हा निघून जा. संपला विषय. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही इथे लॉट विकला आणि पुन्हा बाय केला, तुम्हाला चान्स मिळतो का नाही मिळतो ते सांगा तुम्ही मला. मिळतो का नाही मिळतो तुम्हाला चान्स? हॅलो. पाहिजे तुम्ही तिथे सर दोन थोडस दोन म्हणजे ते ऑप्शन शेड बद्दल सांगा ना. हा, काय म्हणताय सर? ऑप्शन शेड बद्दल सांगा म्हटलं थोडस. सर ऑप्शन चेन बद्दल सांगा म्हटलं थोडस. नाही 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 सर, सर हे बा मी तुम्हाला आता ऍक्च्युली मी काय म्हणतोय माहिती आहे का, हे 4थं लेक्चर आहे, तुम्हाला ऑप्शन चेन तर मी सांगणारच आहे. पहिल्यांदा तुम्ही हा कन्सेप्ट समजून घ्या. हे सगळं समजून घेतल्यानंतरच मी तुम्हाला ऑप्शन चेन सांगणार आहे, टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. मी जर का नुसतं डायरेक्ट ऑप्शन चेनवर येऊन गेलो ना, मग मी तुम्हाला तेच म्हणतोय की तुम्हाला हे पहिल्यांदा बारकावे शिकावं लागणार आहे. आता मी काय बोलू तुम्हाला, हे 1410 1409 1390 1370, हे पहिले तुम्ही चार्टवर बघा आता खरं. हे हे इंडिकेटर, आणि तुम्हाला असं वाटतं की हा बस हे एक इंडिकेटर झालं. अहो सर, असे भरपूर इंडिकेटर येणार आहे, असे भरपूर इंडिकेटर येणार आहे. तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रेड करू शकतात. माझ्याकडनं तुम्ही शिकल्यानंतर काय माहिती का तुम्हाला काय मिळणार आहे माहिती का, बोनसमध्ये तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही ट्रेड मारू शकतात, तुम्ही त्या मेथडने जाऊ शकतात. आता एखाद्याला RSI वाटतो, एखाद्याला MACD वाटतो, एखाद्याला मूव्हिंग ॲव्हरेज वाटतो. मी अजूनही बोललोय, हे अजून मी शिकवण्याचं म्हणजे काय माहिती का, हे मी टाईप सांगतोय, हे टाईप सांगतोय मी की हे बघितले जातात, त्याच्यातलेही हे मी जे महत्वाचे टाईप आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय. ऑप्शन चेन तर मी सांगणारच आहे, ऑप्शन चेन शिवाय तर मार्केटच नाही ना. ऑप्शन चेन तर मी सांगणारच आहे. ऑप्शन चेनचा विषय नाही ना, ऑप्शन चेन तर सांगणारच आहे मी.
पण हे पहिल्यांदा तुम्ही हे हे चार्ट मधलं आहे सर, हे चार्टचा टॉपिक आहे हा, म्हणून सांगतोय मी तुम्हाला. आता हे कसं आहे, तुम्ही कॅन्डल स्टिक वॉच केले की नाही मागच्या आठवड्यामध्ये, आता तुम्ही चार्ट वॉच करणार, मग नंतर आता उद्याच्या दिवशी तुम्ही RSI वॉच करणार. मी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे ना. मी काय सांगतो, मी तुमचे पाहिजे तर माझी ऑनलाईन बॅच आहे ना, ही तिसरी बॅच आहे ना, मी पाहिजे तर 4-5 सेशन आणखी कंटिन्यू घेईल. मी सोमवारी घेईल, मंगळवारी घेईल आणि बुधवारी घेईल. तुमची यायची तयारी पाहिजे. मी तर रोजच शिकवायला तयार आहे, मला तर काही प्रॉब्लेम नाही. मी तर रोजच शिकवायला तयार आहे. मी ऑप्शन चेन पण सांगणार आहे. मी ऑप्शन चेन असं नाही की ऑप्शन चेन नाही सांगणार, मी ऑप्शन चेन पण 100% सांगणार आहे. पण पहिल्यांदा तुम्ही हे RSI तर बघा. मी हे पण सांगणार तुम्हाला. आता सर तुम्ही याच्या अगोदर RSI लावून बघितला होता का? किती लोकांनी RSI बद्दल ऐकलं होतं आणि RSI लावून बघितला? सर तुम्ही बहुतेक एखाद्या वेळेस बघितला असेल, असं मला पाहिला आहे वाटतं. मी. हा, पाहिला आहे ना. तुम्ही पाहिला बघितलं. आहे. हा हो. सर, RSI मी तुम्हाला एक गणित सांगू का? RSI हा जो आहे ना, मोस्टली हा 20च्या खाली खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो आणि 70च्या वरती खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो. आता आपण हा डाऊन ट्रेंड पाहिला, हा डाऊन ट्रेंड पाहिला. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सर तुम्हाला. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एकही जो टॉपिक आहे ना, तो स्किप होणार नाही. याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. एकही टॉपिक स्किप होणार नाही. एकही टॉपिक स्किप नाही होणार. आणि इथं सेशन घ्यायला मी बसलेलो आहे. तुमच्या हे काय म्हणतात, रिक्वायरमेंट पूर्ण करायला मीच बसलेलो आहे. मी पूर्ण सांगणार आहे तुम्हाला. असं काहीच नाही होणार आहे की मी तुम्हाला असं याच्यातलं काही सांगणार नाही. पूर्ण सांगणार आहे. आता तुम्हाला मी हा डाऊन ट्रेंड सांगितला, मी तुम्हाला आता अप ट्रेंड सांगतो. तर मी तुम्हाला अप ट्रेंड सांगतो. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला मी 20च्या खाली बोललो होतो. आता मी तुम्हाला 70च्या वरचा मी एक हे दाखवतो. 70च्या वरचा, की ज्या वेळेस अप ट्रेंड होता याच्यामध्ये, खूप मोठा अप ट्रेंड होता. आणि तो कसा ओळखा? मग सर कसं आहे माहिती आहे का? आता तुम्ही म्हणाल की सर आता 70च्या वरती हा गेल्यानंतर किती हा मुवमेंट देतो, किंवा हा कितीतरी हा असा वरती गेल्यानंतर हे होतो. तर आता बघा ना तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे, हे बघा इथे 6 फेब्रुवारीला, हं. हे बघा इथे हो, 6 जसं फेब्रुवारी. मागचं बघितल्यावर समजेल. हा, मागचं बघितल्यावर बोलेल म्हणलं होतं. नाही मागचं बघितलं तर काय सर, हेच आहे ना, हे का नाही बघा ना तुम्ही. आज 70, आज 70च्या वरती काय केलं त्याने? 1 वाजून 25 मिनिटांनी कॅन्डल बनवली. ठीक आहे, इथे कॅन्डल बनवली. काय केलं त्याने इथे? 1491. आणि तुम्हाला इथे कन्फर्मेशन मिळालं की वरती चाललेलं आहे, 70च्या वरती. ठीक आहे, इथे लांब कॅन्डल टाकली ना त्याने, 70च्या वरती टाकलेलं आहे ना, 1494. आता हे इथे गेला 1518 पर्यंत. आता बघा RSI कुठपर्यंत गेला बघा, 82 पर्यंत गेला. मी काय बोललो, 70च्या वरती गेला, किती गेला? 80 गेला. मग 10 पॉईंट. आता हा पहा, इथे बी तेच झालं. त्याचं काय झालं? इथे 1493, 1490 पकडा तुम्ही, 93 पण नका पकडू. 1490 घ्या. 1490 वरून किती गेला? 1516, 1515 गेला. इथे 15 पॉईंट गेला ना, इथे 10 पॉईंटचा RSI वाढला ना. इथे किती वाढला? 70 पासूनच समजा तुम्हाला इथे ट्रेड मिळाला. आता ही कॅन्डल इथे पूर्ण झाली RSI ला, ही इथे झाली कॅन्डल पूर्ण. ठीक आहे. आणि बघा ही कॅन्डल इथे वरती टाकली त्याने, इथे किती झाला ते. आता तुम्ही इथे 15 पॉईंट मध्ये जर का स्टॉप लॉस जरी ट्रेल करत गेले असले तुम्ही, तर तुम्हाला किती पॉईंट? 15 पॉईंटचा गेन दिला त्याने, 15 पॉईंटचा गेन. बघा तुम्ही, 15 पॉईंटचा गेन. आणि एखाद्याने म्हटलं की ह्या कॅन्डलच्या इथे 75%, माझ्या म्हटल्याप्रमाणे 75%चा स्टॉप लॉस, किंवा ह्या कॅन्डलच्या बॉटमचा स्टॉप लॉस इथे. आता इथे काय झालंय? आता इथे काय झालंय? 1494. आता 1494 ला स्टेडी असल्यानंतर इथे वरती किती गेलेला आहे बघा, 1517 पर्यंत गेला की 1517 पर्यंत गेला की नाही तो. मग कुठे तुमचा स्टॉप लॉस उडाला? आणि इथे तुम्ही ऍव्हरेज पण करू शकतात ना. इथे तुम्ही ऍव्हरेज करू शकतात. कोणत्या बेसवर ऍव्हरेज करू शकतात? तर ते बघा किती आहे, 62 RSI. ठीक आहे, RSI किती गेला बघा, 70च्या वरतीच गेला की नाही इथे. झाला, गेला इथे 70च्या वरती. 70च्या वरती गेल्यानंतर RSI किती झाला? तिची स्ट्राईक प्राइस किती झाली? 1515. म्हणजे तुमचा ट्रेड फेल कुठे आहे? तुमचा ट्रेड फेल कुठे आहे? किंवा तुमचा जो ट्रेड जो आहे तो रिव्हर्स कुठे झालेला आहे? रिव्हर्स कुठे झालेला आहे तुमचा ट्रेड? हा, निफ्टीमध्ये पण दाखवू शकतो सर तुम्हाला मी. हॅलो, हॅलो, हा सर, येतोय आवाज. निफ्टीमध्ये मी दाखवू शकतो सर मी तुम्हाला. हे काही प्रॉब्लेम नाही, निफ्टीमध्ये दाखवतो. निफ्टीमध्ये दाखवतो तुम्हाला मी.
नाही नाही, हे प्रॉब्लेम खूप आले म्हणून विचारलं मी तुम्हाला. कसं कसं नाही नाही सर, तुम्ही विचारा. मी काय म्हणतोय सर तुम्हाला, मी आहे ना एकदम सिक्वेन्स वाईजच शिकवणार आहे आणि मी तुमचा कुठलाही टॉपिक स्किप करणार नाहीये. मी सगळं शिकवणार तुम्हाला. मी तुम्हाला तेव्हा हे बा कसं आहे, मी तुम्हाला त्या कॅन्डलस्टिकलाही घेऊन जाईल, तुम्हाला चार्टवरही घेऊन जाईल, RSI वरही घेऊन जाईल, किंवा जे काय माझे इंडिकेटर त्याच्याही घेऊन जाईल, ऑप्शन चेनवरही घेऊन जाईल, सगळं दूर घेऊन जाईल. पण मी तुम्हाला एकदम म्हणजे असं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. असं एकदम हे नाही. हे तुम्हाला सिक्वेन्शियल नुसार शिकवणार आहे मी तुम्हाला. हे असं नाही होणार याच्यामध्ये की मी असं काही तुम्हाला हे सांगून दिलं, असं नाही होणार. आता बघा ना तुम्ही इथेही बघू शकतात तुम्ही. तुम्ही म्हणाल तो त्या स्टॉकवर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला तयार आहे सर. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी. आता बघा तुम्ही इथे काय म्हणाल की समजा आता तुमची एक शंका असेल मनामध्ये तर आता. आपण बजाज फायनान्सचा बघू. बजाज फायनान्सचा. टाका सर, बजाज फायनान्स टाका. मी कुठं नाही म्हणतोय, बजाज फायनान्स टाका. बजाज फायनान्स टाका. आता इकडे येते बजाज फायनान्स. हा, हे घ्या बजाज फायनान्स टाका, घ्या. हे बघा. हा, आता तुम्हाला कुठनं बजाज फायनान्सचा पाहिजे होता बघा. आता इथे इथे बघा. आता तुम्हाला इथे सांगतो. आता इथे समजा तुम्ही 10 फेब्रुवारीला इथे घेतला असता ट्रेड. तुमची डेट द्या सर, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जी म्हणाल ती डेटवर मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे. तुम्ही सांगा तुम्ही कधी ट्रेड केलेला आहे, काय केलेलं आहे बजाज फायनान्सवरती, मी ते सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला बजाज फायनान्सचा एक ट्रेड दिलेला होता, तो मे बी इथे फ्लॅग पॅटर्न तयार झालेला होता, तेही दाखवून देतो तुम्हाला मी. तो कुठे होता तेही सांगतो मी तुम्हाला. मे बी काहीतरी 11 नाही, तो मागे दिलेला होता मी तुम्हाला, मागच्या आठवड्यात दिलेला होता. तेही दाखवतो मी तुम्हाला काहीतरी. हा, 8,200, 10 फेब्रुवारी नाही, मागे होता तो. मी मी दिला होता तो ट्रेड, तो मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, तिथे फ्लॅग पॅटर्न बनलेला होता त्याचा. ते मला चांगला हो ना, आठवतो, तुम्ही फ्लॅग दिला पॅटर्न होता. बनलेला होता, त्याच्यावर दिलेला होता मी तो ट्रेड. आणि तो 8,000पासून तर वरती गेलेला होता तो. 8,400 पर्यंत गेलेला होता तो. मे बी मी 6 फेब्रुवारीच्या आसपास दिलेला होता का, असं काहीतरी होतं. 6 फेब्रुवारीच्या आसपास नाही. एक मिनिट, याच्यावर समजेल मला मी कधी दिलेला होता म्हणून. तुम्ही विचारू शकता सर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुम्ही जे म्हणाल त्या डेटला मी तुम्हाला दाखवून देतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकच मिनिटं द्या मला, मी कधी दिलेला होता आपण त्याच्यावर बोलू. हं. बजाज फायनान्स ना. नंतर निफ्टी. एक मिनिटं. हॅलो सर, तुम्हाला आठवतंय का मी कधी दिला होता ट्रेड म्हणून? मी काहीतरी 3 फेब्रुवारीच्या आसपास दिला होता का? हॅलो. हा, 3-4 फेब्रुवारीच्या आसपास काहीतरी आहे. हा सर, आहे. हा, 3-4 फेब्रुवारीच्या आसपास हा कुठेतरी दिला. आहे. हा, हो, दिला. 3-4 घेतला फेब्रुवारीच्या होता मी आसपास ऍक्च्युली कुठेतरी तो. दिलेला आहे मी. हा, तर मी सांगतो ना सर तुम्हाला. मी 8,461 नाही. एक मिनिट. मी थोडं ब्रॉड करतो. हा, आता समजेल मला चांगल्या प्रकारे मी कुठे दिलेला होता. 1 फेब्रुवारीला दिला होता. एक एक फेब्रुवारीला दिलेला वाजून होता ना. 38 हा, मी तेच मिनिटांनी. म्हणतोय, मी फ्लॅग पॅटर्न पाहिला होता त्याच्यामध्ये. मला हा. ते आता इथे माझ्या मोबाईलवर हो. नाही हे होते तो ग्रुपमध्ये. 1 फेब्रुवारी ना, हा ठीक आहे.
येईल ते. इकडे हे किती आहे? 6. ठीक आहे, एक मिनिट. हो. सर मला एवढंच विचारायचं आहे की बा हे होतात का बरं बा एवढंच विचारायचं आहे मला बाकी काही नाही. तर मी काय म्हणतोय, उद्या लाईव्ह मार्केट आहे ना. उद्या तुम्ही मला मार्केट चालू असताना फोन लावा, किंवा मला तुम्ही मार्केट चालू असताना आहे ना, मला तुम्ही व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला जो ट्रेड देणार आहे ना, तो ट्रेड मी तुम्हाला त्याच्यावर दाखवेल की सर याचा RSI कुठे चाललेला आहे आणि बर. आपण ट्रेड कुठे घेतलेला आहे. नाही नाही नाही, माझं ते म्हणणं नाही आहे. मी ओके. काय म्हणतो तुम्हाला, हे एक कन्फर्मेशन आहे. हे एक कन्फर्मेशन आहे. मी तुमचं जे म्हणणं आहे ना, की मी ट्रेड काय पाहून देतो आणि मी कुठल्या पद्धतीने देतो, कुठल्या हो. बेसवर देतो, तर मी ते बरोबर. ते पूर्ण तुम्हाला मी दाखवून देईन. हॅलो. बर. हा. ओके. उद्या उद्या मार्केट चालू असेल ना, तेव्हा मी तुम्हाला, हा आता बघा 1 फेब्रुवारीला हे मॅडमने सांगितलं ना, 1 फेब्रुवारीला. हा. हा, हे बघा इथे बरोबर लेवल सांगितली. इथे 8,000चा दिलेला होता, मे बी मी 8,000 का 8,100 काहीतरी दिलेला होता. तर आता बघा इथे. हा. आता बघा हा मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करतोय 47. बरोबर आहे. आणि हा इथे वरती गेलेला होता. तर माझं काय म्हणणं होतं की RSI हा 30च्या वरती अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड हा 70च्या वरती. आता बघा ना तुम्ही इथे, इथे बघा तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डलवर बघा. इथे बघा 67 होता RSI. इथे 67 RSI होता. बरोबर आहे. इथे RSI किती झाला? 70. आणि वरती RSI किती झाला बघा? 76. 76, 78. आणि ट्रेड कुठपर्यंत गेला बघा. ट्रेड कुठपर्यंत गेला त्या दिवशी? ट्रेड गेलेला आहे 8,300 पर्यंत गेलेला आहे ट्रेड. 8,300, 8,200 पर्यंत गेलेला आहे ट्रेड. आता विचार करा तुम्ही. आता हा जो RSI आहे, हा कुठपर्यंत गेलेला आहे? 72 पर्यंत गेलेला आहे. आता तुम्ही काय म्हणाल, सर इथे तर येणे RSI तोडून टाकला. बरोबर आहे, तोडला आणि त्याने RSI. अरे पण मग तुमची कॅन्डल कुठे राहिली आहे बघा ना तुम्ही. तुमची कॅन्डल कुठे वरती राहिली आहे? तुमचा ट्रेड जो आहे स्टेडी राहिलेला आहे, हा खाली आलेला नाही तुमचा ट्रेड खाली आलेला नाही ना. आणि मी स्वतः त्या दिवशी होल्ड केला हा ट्रेड. मी त्या दिवशी बऱ्याच वेळ हा ट्रेड होल्ड केला. हे आता किती लोकांना याच्यावर म्हणणं आहे की मी ट्रेड दिला आणि 5-10 मिनिटात निघालो, तर तसं नाहीये. मी ट्रेड दिल्यानंतर हा बराच वेळ हा ट्रेड होल्ड राहिलेला होता. हा कुठपर्यंत होल्ड राहिला होता तर मी तुम्हाला सांगतो, 8,200 पर्यंत, 8,300 पर्यंत हा ट्रेड होल्ड राहिला होता. तुम्ही किती लोकांनी बघितला हा ट्रेड? हा 100 ते 150 पॉईंट वरती गेलेला होता. किती लोकांनी बघितला होता हा ट्रेड? हॅलो. हॅलो. सर मी पाहिला होता तो. हा. नाही नाही सर, तुम्ही तेव्हा ग्रुपला नव्हता. या दोघं मॅडम त्या ग्रुपला होते. ठीक आहे, क्लासिक ग्रुपला. तेव्हा मी हा ट्रेड दिलेला होता. आणि हा ट्रेड जो आहे RSI बेसवरच होता. आणि बघा तुम्ही, हा जो RSI नंतर कुठे गेलेला आहे? हा कुठे गेलेला आहे? 81 वर गेलेला आहे. आणि मी कुठेतरी यांना 8,250च्या दरम्यान किंवा 8,260च्या दरम्यान कुठेतरी एक्झिट करायला लावलेला आहे. तो इथे इथे कुठेतरी एक्झिट करायला सांगितलेला आहे. आणि तरी तो त्याच्यावरती गेलेला आहे ट्रेड. तरी त्याच्यावरती गेलेला आहे ट्रेड. विचार करा तुम्ही. तरी त्याच्यावरती गेलेला आहे. आणि मी बऱ्याच वेळा असं होतं की मी ट्रेड दिल्यानंतर आहे ना, म्हणजे 9 किंवा 10 वाजेपासून जो ट्रेड दिलेला आहे, तो 2-2 तास, 1-1 तास, 1.5-1.5 तास का होल्ड असतो आणि तो वरती का जात राहतो? तर त्याचं कारण हे RSI आहे, मेन त्याचं कारण. हॅलो. हो, हॅलो. ठीक आहे सर. नाही नाही सर, तुम्हाला काही शंका हो असली सर. ना, ओके. तुम्ही नक्की विचारा. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही मला उद्या मार्केट असणार आहे ना, तेव्हा तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला तुमची मला माहिती आहे तुम्हाला आता डाऊट पडणार नाही. मार्केट सुरू झाल्यावर डाऊट पडेल. तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मला फोन करा. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण मी तुमच्याशी फोनवरही 5 ते 10 मिनिटं आरामात तुमचे जे काही डाऊट आहे ना, ते क्लिअर करू शकतो. असं नाही आहे की नाही करणार. तेव्हा तुम्ही मला फोन लावा. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हॅलो. ओके. ओके. हा, तुम्ही मला फोन लावू शकता ना, काही प्रॉब्लेम नाही. हो फोन हो सर. असं होऊ शकतं. हो असं सर. काही नाही. ओके सर. हा. नाही नाही, तुमचं काय म्हणणं आहे की आता तुम्ही हे म्हणतायत की नाही हे असं ठीक आहे. तुमच्या कसं आहे, लाईव्ह मार्केट जेव्हा ओपन सुरू राहील ना, तेव्हा आपण याच्यावर
एकदम म्हणजे ब्रीफली बोलू आपण याच्यावर की काय आहे, काय नाही हे मी तुम्हाला ब्रीफली सांगेल. ठीक आहे. तर हे असं असतंच, हे असं असतं. आणि हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आहे ना, एक वेळा आता ह्या काय माहिती का, आता हे तुम्हाला इथे सांगून देतो. इथे इथे काय झालेलं आहे, इथे काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो. इथे ना हा ट्रॅप झालेला आहे. हे दिसतंय का तुम्हाला, इथे हा ट्रॅप झालेला आहे. हा ट्रॅप ऍक्च्युली ट्रॅप बीप काही नाही आहे. हे असं भासवतायत की बाहेरला असं हे करतायत की नाही बा आम्ही खाली चाललेलो आहे, म्हणजे आम्ही ना डाऊन साईडला चाललेलो आहे. पण तसं नाही, कारण इथे 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 जर बाईंग आलेली आहे म्हणजे या साईडला, तर इथनं कसं काय हे होईल, ते डाऊन साईड कसं जाईल तो. इथनं बाईंग जर आलेली इथे या साईडला जर बाईंग आलेली इथनं, तर इथनं डाऊन साईड कसं जाईल. कारण हा जर इथे बाहेर बसलेला आहे 8,000वर जर बाहेर बसलेला आहे, मी 8,000 जर सी देतो इथून आणि ही कॅन्डल जर ब्रेक होत नाहीये, तर याचा अर्थ आर एस आय पण वरती चाललेला आहे. तर बघा ना, आर एस आय वरतीच घेऊन गेला तो, इथे इथून वरती घेऊन गेला, इथे असा आला तो. आणि इथनं तर वर शूटआउटच झाला तो, इथनं 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 या साईडनं बघा तुम्ही आर एस आय किती गेला. आता इथे इथे किती झाला तो 70, आणि 70 वरनं किती गेला 81. म्हणजे इथे तुम्ही प्रॉफिट बुक करू शकतात ना, इथे तुम्ही प्रॉफिट बुक करू शकतात. असं काही नाही, इथे प्रॉफिट बुक करू शकतात तुम्ही. अजून कोणाला काय. हॅलो. हॅलो. कळालं सर. नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, तुमचा ट्रेड आहे ना याच्याने. तर आपण ऑप्शन चेन बद्दल सांगायला विचारलो. हा. ऑप्शन चेन, हा. ऑप्शन चेन बद्दल सांगणार होते बघा तुम्ही. तर ऑप्शन चेन आहे ना, ऑप्शन चेनचा जो टॉपिक आहे ना पुढच्या लेक्चरमध्ये येणार आहे. ऑप्शन चेन पण मी सांगणार आहे. असं नाही म्हणत आहे मी की तुम्हाला ऑप्शन चेन नाही सांगणार आहे. ऑप्शन चेन हे पुढच्या लेक्चरमध्ये येणार आहे. ऑप्शन चेन हे आताच्या याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला आता जर ऑप्शन चेन सांगायला गेलो ना, तर मग तुम्ही ऑप्शन चेन मध्ये म्हणाल, आता मी तुम्हाला बीड प्राइस जर सांगितले, आता तुम्हाला बीड प्राइस काय आहे. आता सेल प्राइस ठीक आहे, बीड प्राइस आणि तुमचा जो एल टी पी जो आहे ते. तर कसं आहे सर माहिती का, ही एक एक कन्सेप्ट मला क्लिअर करून द्यावी लागणार आहे अगोदर, नंतर तुम्हाला ऑप्शन चेनवर द्यावा लागणार आहे. मी जर तुम्हाला आता जर बीड प्राइस वगैरे हे जर गोष्टी बोललो, तर मी एकच काय तुमच्या लक्ष देणार आहे. म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला, मी टप्प्याटप्प्याने शिकवणारच आहे ना. ऑप्शन चेन तर येणार ना 7व्या 8व्या नंबरच्या क्लासमध्ये, आज ऑप्शन चेन पासूनच सुरू होणार आहे. आणि सगळा खेळ ऑप्शन चेनचाच आहे, मग सगळा पुढचा सगळा जो खेळ आहे तो. मी तेच सांगतोय ओके तुम्हाला. सर, ओके. हा. ओके. ऑप्शन चेन तर शिकवणारच आहे ना सर मी. ऑप्शन चेन तर माझा आवडता टॉपिक आहे ना. मी तर ऑप्शन चेन शिकवणार. मी काय बोललो पहिल्या लेक्चरलाही, मला तर सगळं माहिती आहे, पण मला तुमच्या लेवलला येऊन शिकावं लागेल ना सर. आता तुम्हाला हे जे आहे, एक मिनिट. आता तुम्ही इंडेक्सवर, कुठल्या इंडेक्सवर ट्रेड करतात, समजा निफ्टीवर ट्रेड करतात, जास्तीत जास्त निफ्टी करतात, निफ्टी करतात किंवा सेन्सेक्स करतात, बँक सेक्स करतात त्याच्यावरही. तर निफ्टीवर तर फार चांगल्या प्रकारे वर्क करतो. निफ्टीवर तर चांगल्या प्रकारे वर्क करतो. निफ्टीवर तर काय, निफ्टीवर तर तुम्ही वरच्या साईडला गेल्यानंतर इथे जर ट्रेड पकडला इथनं या साईडला, समजा 70 पासून खाली हे आला, इथे 70 पासून इथे आला 40, हे बघा इथनं आला किती 65, 65 वरून आला इथे 40 आला. आता हे इथनं किती आला 48, 48 वरनं किती आला इथे खाली आला 27. इथे तुम्ही प्रॉफिट बुक करू शकतात, इथे करू शकतात तुम्ही प्रॉफिट. ही कन्सोलिडेटेड झोन झाली, इथनं इथे कन्सोलिडेटेड झाला, इथनं खाली येऊ शकतो. म्हणजे